उल्वे सेक्टर 8 परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू आहे। यामुळे त्रस्त झालेल्या एका नोकरदार महिलेनं सोशल मीडियावर आपली व्यथा मांडलीये। रात्री उशिरा कामावरून घरी परतल्यानंतरही पहाटेपर्यंत वीज नसते, त्यामुळे रात्रभर झोप मिळत नाही। सकाळी पुन्हा लवकर उठून कामावर जावे लागते। अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा आर्त प्रश्न विचारताना ही महिला व्हिडिओमध्ये प्रचंड भावूक झालीये। या उकाड्यात आणि अंधारात लहान मुलांसह सर्वच नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। महिलेचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उल्वे परिसरातील स्थानिक नागरिक आणि विशेषतः महिला वर्ग महावितरण विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। सोशल मीडियावर या व्हिडिओला हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला असून अशा स्मार्ट सिटीत जर मूलभूत सुविधाही मिळत नसतील तर प्रशासनाचा काय फायदा, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। नियमित आणि सुरळीत वीज पुरवठ्यासाठी प्रशासनानं आता तातडीनं पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आम्हाला जवळजवळ 2 हप्त्यापासून झालेले आहेत आणि 2 हप्त्यापासून इतके म्हणजे सारखी दुपारची रात्रीची सारखी लाईट जाते आणि सारखी लाईट झाल्यामुळे आमच्या पायांचे दुखणे चालू आहे। त्यामुळे आम्हाला सारखं वर 5-5 6 माळी चढून जाऊ शकत नाही। एक दिवस मी गेली कशी पण, कारण माझ्या घरात पेशंट आहे, म्हणजे हॉस्पिटल नाही, मला तिथे जावं लागतं। मला तासभर मी खाली बसून जमणार नाही, म्हणून मी धडपडत गेली तर माझ्या पायाला पण लागलं। एक दिवस फटाफट रात्रीचे गेले तर माझ्या घरातला एसी पण गेला आणि टीव्ही पण गेला। आता परवाच मी मामाकडे जाऊन एसी आणि फ्रीज नवीन घेतला, कारण प्रॉब्लेम एवढे आहे की आम्हाला एसीची पण गरज आहे आणि फ्रीजची पण गरज आहे। पण जर लाईट जाते तर आम्हाला कोणी फुकट भरून देणार आहे का? ते म्युनिसिपालिटी देतील का आम्हाला आणून, किंवा हा टीव्ही घ्या, तुमचा का फ्रीज गेलाय तो घेऊन जा। आणि असं पण नाही आम्ही हॉस्पिटलला आहे तर आम्ही लाईट पिटे सगळं बंद करून जाऊ शकतो, लाईट करू शकतो, पण फ्रीज याच्यात पण नाही करा, प्रॉब्लेम आहे ना। पटकन लाईट जाते आणि आता चालू मध्ये पण कधी कधी पटकन जातं, मग आम्ही काय करायचं? आणि लाईटच नसल्यानंतर आमचे एवढे प्रॉब्लेम होतात। त्यामुळे मुलांना घेऊन खाली उतरा, वरती चढा, जिन्यात लाईट नसते, याच्यात लाईट नसते, चढणार कसं, उतरणार कसं? आता आमचे वय झालेले आहेत आणि लिफ्ट मध्ये कोण अडकलं लहान मुल किंवा आमच्यासारखं वय तर जागेत जीवन मरून जायचं ना। हवा नाही, फॅन नाही, काय असलं तर कसं चढणार आम्ही, कसं उतरणार खाली? याची जबाबदारी कोण घेणार? पेमेंट का आम्हाला? आमची पण मुलं, आमचा पण जीव आहे ना सारखं। आणि लाईट बिल भरपूर देतात, पाहिजे तेवढी लाईट बिल सरासरी काय बघत नाही, काय नाही, हे वाढलंय ते वाढले, सगळं वाढले, मग आमच्याकडूनच वसूल करायचं आणि आमचीच बिलं लाईटचं हे खर्च करून देणार का? आणि आई लाईट नसते आम्हाला तासानंतर 2-2, 3-3 तास, रात्री 12 वाजता 1 वाजता 4-4 वाजेपर्यंत लाईट येत नाही। रात्रभर बसायचं, सकाळी कामं असतात, हॉस्पिटल असतात, सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात। एक बिल्डिंग मध्ये एवढं 50 लोक राहणार आहे तर 50 लोकांना प्रॉब्लेम होतो की नाही? मग सगळ्यांचं जसं हे करत असतात त्याच्यासाठी काय? आपलं नाव? 2 हफ्ते झाले सेक्टर 8 मध्ये लाईट जात आहे, एकाच प्लॉटची नाही जात आहे, तर बरेच प्लॉटची लाईट जात आहे। शक्यतो आम्ही जे मेन आहे त्यांना कॉल करतो आम्ही, पण त्यांचा कॉल एव्हरी टाइम बिझीच लागतो, कधीच त्यांचा कॉल लागला जात नाही। आणि जेव्हा त्यांची माणसं इकडे येणार कशावर त्याच्यामध्ये त्यांचे कॉल लागतात, तेव्हापर्यंत त्यांचे कॉल लागत नाही कधी। एक तर लाईट जाते, दुपारची पण लाईट जाते, रात्रीची झोपायला गेलो की लाईट गेलं, म्हणजे आडवा पडलं की पण उठायचंच असतं का? तर लाईट जाण्यामुळे पंखा नसल्यामुळे बुक घ्या, मुलांची शाळेची बुक कुठे असते ती काढा आणि आपल्या हवा मारून झोपायचं। झोप तर लागत नाही तरी मच्छर चावतात त्याच्यामध्ये, आता मच्छर पण यायला लागले जास्ती होतं तेव्हा नव्हतं, आता तर खूपच प्रचंड मच्छरचा वेळ झालेला आहे। त्यामुळे खूप दिक्कत वयस्कर लोकांना लिफ्ट आमची बंद पडल्यामुळे बंद होतीच, म्हणजे लाईट नसेल पण लिफ्ट बंद होते। वयस्कर लोक 7 माळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, खालती आले की खालती झाडकायला लागतं, वरती आले की वरती झाडकायला लागतं। आणि लिफ्ट जर सपोज चालू झाले मध्येच लाईट गेली की मध्येच अडकण्याची शक्यता असते, मग आतमध्ये कोण असेल नसेल गुदमरून मरण्याची शक्यता आहे। त्यांना असं वाटतं एमबीसीबी वाले तिथे बसून ऑफिसमध्ये मस्त की हव्याखाली झोपून राहतात आणि कॉल तर साईडला रिसिव्हर काढून ठेवतात का? आता आमची लोकांची कॉल जाऊ नये म्हणून, कारण मग गावातली लाईट का नाही घालत? गावातली येऊन त्यांना मारतील। उल्वे रोड मधले सिडको मध्ये आमची लोक सुशिक्षित आहेत म्हणून ते लोक जास्ती फायदा घेऊ नये एमएससीबी वाल्याने। आम्ही पण त्याच्यामध्ये तत्पर आहोत, आम्ही पण येऊन तुम्हाला काय करायचं कारवाई करू शकतो। मोर्चा सोडा, मोर्चा नाही करणार, आम्ही पण बायकांचं घेऊन भांडू शकतो, आम्ही पण गावाले सारखेच आहोत। उल्वे रोडची काही सामान्य माणसं पण काही फायदा घेऊ नका एमएससीबी वाल्याने।